मनात परत एक प्रश्न नक्की आला, किती शिक्षकांची मुलं ते शिकवतात त्याच शाळेत शिकतात हो. वा, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. आजकाल तोही एक भाग आहे बघा. आपल्या शिक्षकांनाच असं वाटतं की माझं मूल आहे ना ते जरा त्या शाळेत शिकलं तर जास्त बरं. हे येणाऱ्या पालकांना आम्ही सांगतो की शाळेत काही नसतं, अभ्यासक्रम सगळीकडे सारखाच असतो, ते शिकवणार तेच आम्ही शिकवतो, पण माझं जरा थोडं तिथे जरा प्रबोधिनीत नाईक सर बघा ना काही करता आलं तर. ती अमुक एक शाळा आहे, कुठलीही सरांची संस्कार मला सर माळशिरसवरून आज मेसेज आलाय की तुमच्या शाळेमध्ये एक प्रवेश पाहिजे. म्हणजे कुठे काय जायचं त्याचा परिणाम काय काय होतो बघा. पण असे आपण विचार करत असतो, त्यामुळे आपल्याला असे उपक्रम शिक्षकांना सुद्धा आता शोधले पाहिजेत, किंबहुना आपण करतोच ते याच्याशी जोडले पाहिजेत. शिक्षक आणि पालक हे दोघंही ती शाळा चालवतात असं चित्र आपल्याला लवकरात लवकर पाहता आलं किंवा बघायला मिळालं तर त्या शाळा चांगले शैक्षणिक प्रयोग म्हणून यशस्वी होताना आपल्याला दिसतील बघा. अवघड आहे, पालकांच्या अडचणी खूप आहेत. प्रत्येक पालक हा व्यस्त आहे, त्याच्या रोजच्या जीवनाच्या त्याच्या रोजच्या जगण्याच्या धडपडीमध्ये तो व्यस्त आहे आणि त्याला वेळ नाही, म्हणूनच त्यांनी ती जबाबदारी आपल्यावरती दिली आहे. नाही तर मगाशी कोणीतरी म्हटलं तसं आजकाल होम स्कूलिंग नावाचा एक मोठा ट्रेंड येतोय. ज्या पालकांना शक्य आहे ते स्वतः त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहेत, हे येत आहेत ट्रेंड. पण भारतीय जनमानस असं आहे की तो विद्यार्थी ट्युटर शिक्षकाशिवाय शिकूच शकत नाही आणि शिक्षकच त्याचा फॅसिलिटेटर असतो. मी मुद्दामून तो शब्द वापरला जो आपल्याला या नवीन शिक्षण धोरणामध्ये अपेक्षित आहे. शिक्षकाने आता शिकवणं कमी करायचं आहे, शिकवायला मदत करायची आहे, शिकायला मदत करायची आहे. त्यामुळे असे काही गोष्टी येतील तेव्हा मला पालकांना हे सांगायचंय की आम्ही काही मुलांना प्रयोग देणार आहोत. उदाहरणार्थ आम्ही त्याला सांगणार आहोत की घरामध्ये जा आणि आई जशी रोज कणिक मळते तशी कणिक मळायचा प्रयत्न कर आणि त्याची निरीक्षणं लिही. हे जेव्हा वडील बघतात की माझ्या पोराला कणकीत हात घालून शिवाय कसली शाळा रे तुझी, आमच्या वेळेस असलं नव्हतं आणि हे करायचंय का तुला, अरे त्यातून त्याच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होणार आहे, त्यातून त्याचं अक्षर सुधारणार आहे, त्यातून त्याच्या आलेल्या स्नायूंच्या बळामुळे त्याच्या आत्मविश्वास वाढणार आहे. हे सगळं त्याच्याशी जोडलेलं आहे. पूर्वी आम्ही घराच्या बाहेर असणाऱ्या मातीमध्ये अनेक गोष्टी खेळायचो, ती माती उधळायचो, चिखल करायचो, चिखलाने बरबटायचो. आता पालकांना असं वाटतं की माती शक्यतो नको. एक नक्की लक्षात ठेवा, शिक्षकांनी आणि पालकांनी वाक्य आपल्याकडे लिहून ठेवा, जो जो मातीपासून तुटला ना तो संस्कृतीपासून तुटलाय. हा अनुभव आहे. मातीचं त्यांनी गेलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या संभाजीनगरला इथूनच जवळ असणारा ओंकार बालवाडी नावाचा प्रयोग कदाचित आपण सगळ्यांनी ऐकला असेल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आवर्जून वेळ काढून तो पाहायला जा. तिथे चालणारे शिक्षणाचे प्रयोग, तिथे बाल शिक्षणच फक्त चालतं. त्यांनी अजून प्राथमिक शाळा पण सुरू केलेली नाही. मोठी इमारत आहे ती फक्त आणि फक्त पूर्व प्राथमिकसाठी आहे आणि सगळ्या वर्गांची रचना ही पूर्णतः पंचकोशावर आधारित अशी केली आहे. असे उपक्रम आम्ही आता विद्यार्थ्यांना देणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो, मग आपल्याचे काही प्रश्न किंवा उत्तरं किंवा अजून आपल्याला काही प्रयोग सुचवायचे असतील तर ते आपण जाऊयात. प्रगती पुस्तक नावाची कल्पना आपल्या सगळ्यांच्या खूप जबरदस्त आत्मीयतेचा आणि जबरदस्त मुलाची प्रगती दाखवणारं दस्तऐवज. त्यामुळे काहींची प्रगती पुस्तकं अगदी बालवाडीपासून जपून ठेवलेली असतात, तर काहींची ग्रॅज्युएशनची सुद्धा जरा ठेव आतमध्ये ठेव अशी असतात. हे आपल्याला माहिती आहे आणि ते असं असणार स्वाभाविक आहे. पण ही प्रगती पुस्तक नावाची 2 पानांची कल्पना आता पूर्ण बदलली आहे.
आता कमीत कमी 10-12 पानांचं होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPC नावाने त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता सांगणारं वेगळं पुस्तक आपल्याकडे यायचं आहे। या प्रगती पुस्तकामध्ये त्याच्या परीक्षा घेतलेल्या विषयांचे गुण तर नक्कीच असतील, पण त्याच्याही पेक्षा अन्य त्याची जी कलाकारी आहे, मी शब्द मुद्दामून वापरला की अन्य त्याची जी कलाकारी आहे त्याला सुद्धा स्थान आपण त्याच्यात देतो। कारण या शिक्षणाचं उद्दिष्ट माणूस घडवणं आहे, मार्क देणं नाहीये। म्हणून मग त्या HPC मध्ये पहिलं पान त्या विद्यार्थ्यांनीच लिहायचं आहे की आपल्याला काय वाटतं मागच्या वर्षी आणि या वर्षी फरक काय पडला, सेल्फ असेसमेंट। त्याच्यावरती त्याच्या निरीक्षणातनं त्याच्या शिक्षकांना काय वाटलं त्यांनी जे काही लिहिलंय त्याच्यावर, त्याच्याबरोबरीने त्याच्या पालकांना काय वाटतं की हा खरंच हा म्हणतो की मी पुस्तक वाचत होतो, मी इतकं वाचन केलंय, खरं का खोटं, पालकांना काय वाटतं ते त्यांनी नोंदवायचंय। नुसती सही नाही करायची, त्यांनी निरीक्षण नोंदवायचे। तो असं म्हणणार आहे की मी दुसऱ्या वर्गात असताना अमुक भाजी खात नव्हतो पण आता खायला लागलेलो आहे, ते सपोर्ट करायचं पालकांच्या स्वाक्षरीने की खरंच हे आहे का त्याच्यात। तर मग त्याच्या गुणवत्तेचा, त्याच्या सगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंटचा विचार हा त्या HPC मध्ये येणार आहे। पालकांचंच नाही, त्याच्या जवळच्या मित्रांची पण निरीक्षणं त्याच्यात नोंदवायची आहेत। असं प्रगती पुस्तक आपल्या सगळ्यांपर्यंत येणार आहे आणि तो एका अर्थाने त्या विद्यार्थ्याच्या खऱ्या गुणवत्तेचा आरसा आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे। आता हे जर भरायचं असेल तर पूर्वीसारखं टिकमार्क केलं आणि सोडून दिलं असं करता येणार नाही। आपल्याला सतत आपल्या विद्यार्थ्याचं निरीक्षण करावं लागेल, त्याच्यामध्ये होणारे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। कदाचित तुम्ही त्याला ते सांगू शकणार नाही, पण त्या प्रगती पुस्तकात कधीतरी तुम्हाला नोंदवायला लागेल की आजकाल हा ऐकत नाही, आजकाल हा खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतोय। मग हेच त्याचे जे काही आपले अनुभव आहेत ते शाळेतले आहेत का, त्याच्यामधनं मग त्याला काही वेगळ्या प्रकारच्या समुपदेशनाची गरज आहे का, असं लक्ष आपल्याला त्याच्याकडे ठेवायचं आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहभागाने हे एक वेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीत आपण जात असल्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही त्या त्या प्रकारची आहे। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आमच्या शिक्षणात काही अर्थच नाही हो, ते तिकडं अमेरिकेत चालत होतं, त्या जपानला बघा कसं शिकतात, त्यांची कशी हे झाली आहे, या देशात कसं आहे, आणि बरं इतकं उपलब्ध आहे, एक आपलं गुगल मारलं नाही तर विकिपीडियावर गेलं की आपल्याला सगळं एकदम झटाझट कळतं आणि आपल्यालाही ते लगेच खरं वाटायला लागतं। त्याच्या कुठल्या सत्यतेमध्ये आपण जात नाही, पण ते आपल्याला कळतं, ते केवळ अचानक होत नाही। आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं, समाजाच्या सगळ्या प्रयत्नातनं आणि विशेषतः पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातनं अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यातून एक चांगला नागरिक घडण्याची प्रक्रिया ही आपण पुढे नेणार आहोत। या शिक्षणाचं उद्दिष्ट त्याला पदवीधर करायचंय, त्याला पोस्ट ग्रॅज्युएट करायचंय, त्याला डॉक्टर करायचंय, त्याला इंजिनियर करायचंय, हे त्याचे आउटकम आहे, ही उद्दिष्ट नाहीत। आता उद्दिष्ट आहे त्याला देशासाठी, समाजासाठी सशक्त आणि चांगला नागरिक बनवायचा आहे। आणि असा नागरिक बनायचा असेल तर त्याला सगळ्यांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो। आज सकाळच्या सत्रामध्ये इस्रायलचा उल्लेख नानांनी त्यांच्या भाषणात केला। इस्रायल कसा स्वयंपूर्ण देश उभा राहिलाय, ते काही एका रात्रीत झालं नाही, एका दिवसात घडलं नाही। प्रत्येक घटकाने त्याचा विचार केला। किती विचार केला असेल तर मध्ये एक इस्रायली चित्रपटांचा फेस्टिवल पुण्यामध्ये झाला होता, त्यातला एक इस्रायली चित्रपट पाहण्याची संधी मला मिळाली। कोणीतरी बोलवलं, तिथे गेलो। सगळंच आपल्याला कळतं असं नाही, पण त्यांना असं वाटतं की हे यांना कळलं पाहिजे, म्हणजे काही वेळा आपल्याला कळतं म्हणून, काही वेळा त्यांना वाटतं की यांना कळावं म्हणून असं जावं लागतं। तसं मी गेलो तिथे, इस्रायली चित्रपट होता, आपल्या नेहमीच्या प्रेमकथेसारखीच प्रेमकथा होती। मग त्या दोघांना लहानपणापासूनच एकमेकांविषयी आकर्षण होतं, मग ते काय पुढे जाऊन मोठे झाल्यानंतर
वो वहा असं जे काय आपण पाहतो, मग काहीतरी प्रसंगातनं ते एकत्र आले, मग जुनी गाणी आठवली, असं सगळी, आणि मग ती आठवल्यानंतर आता वा खोया हुआ प्यार मिला वगैरे वगैरे असं सगळं जे असतं तसंच होतं सगळं. तेवढ्यात कोणतरी मग व्हिलन उपस्थित झाला, त्याने काहीतरी केलं आणि मग त्या हिरोने सर्व प्रकारची त्याची ताकद युक्ती वगैरे वापरून त्या व्हिलनचा नायनाट केला आणि प्रेमाचा विजय झाला. आमचा हिंदी चित्रपट इथेच संपतो. मी म्हणलं रे हे काय म्हणजे असंच ना, आपल्याच सारखं आहे. त्याच्या पुढे इस्रायली चित्रपट होता. त्यांनी खलनायकाचा नाश केला आणि त्या दोघांनीही विवाह बंधनात अडकायचा निश्चय केला, आणि तो निश्चय केल्यानंतर ते दोघं एकमेकांना सांगतात की हा आता आपलं आयुष्य घडलं, आता तुझं माझं घर पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या सीमेवरती बांधायचंय, कारण इस्रायल टिकला तर आपलं प्रेम टिकणार आहे. आता ही भावना जेव्हा चित्रपट सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवतात ना, तेव्हा देश बलशाली होतात. तेव्हा देश अत्यंत कडखरपणे कितीही आव्हानं आली तरी सुद्धा उभे राहतात. केवळ सरकार चालवतं, सरकार सांगतं, सरकार टॅब देतं, सरकार पुस्तकं देतं, ह्याच्यातून विद्यार्थी घडत नाही. विद्यार्थी घडतो तो या समाजाच्या प्रयत्नातनं, आणि ज्याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक हा शिक्षक आणि त्याचे पालक आहेत. त्यामुळे इथे जमलेल्या पालकांनाही माझी विनंती आहे की एकदा हा आराखडा समजून घ्या, याच्यातले बदल आपण नक्की लक्षात घ्या. त्याच्याविषयी काही शंका असतील तर त्या आपल्या मनामध्ये ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाची आणि अत्यंत आपण पाळावी अशी सूचना आहे, वर्तमानपत्रात आणि चॅनेलवरती जे दिसतं ते एकदा नीट तपासून मग प्रश्न विचारा. म्हणजे कुठेही काही नाही. मगाशी गोविंद कुलकर्णींनी आपल्याला दाखवलं 450 पानी डॉक्युमेंट मध्ये एका श्लोकाच्या खाली त्या श्लोकाचा संदर्भ मनुस्मृती 313 काय श्लोक, एवढा उल्लेख असताना प्रचंड बातम्या लागल्या शिक्षणात मनुस्मृती येणार. मग त्याच्या पुढे जाऊन आमच्या पत्रकारांनी अजून बातम्या छापल्या की मनुस्मृतीतले मनाचे श्लोक हे काही सगळेच वाईट नाहीयेत, मनुस्मृतीतले मनाचे श्लोक काही चांगले पण आहेत. त्याचा मनुस्मृती मनाचे श्लोक, अरे बाबांनो कुठे चाललाय? शिक्षणाचा विषय आहे, थोडा गांभीर्याने घ्या. हिंदी अनिवार्य, हिंदी अनिवार्य, हिंदी आम्ही पण सुरू करतो लगेच. आमच्या शिक्षकांचे गट इतके व्हायब्रंट असतात ना, थोडं व्हायब्रंट वर्गात झालात ना खूप परिवर्तन होईल, खूप परिवर्तन होईल. पण लगेच आपण आपली शिक्षकांची जबाबदारी प्रतिक्रिया देणं, थोडं कृती करणं पण आहे ना, तर ती आपण देण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी तुम्हाला शेवटची विनंती करेन की अशा सगळ्या बातम्या या तपासून बघा, त्या तपासून मगच त्याच्यावरती आपण विश्वास ठेवा. पण जे आपल्या मनात आहे, जी शंका आपल्याला आहे ती विचारल्याशिवाय राहू नका. आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला घरी हे सांगा की प्रश्न विचारत जा. प्रश्न विचारल्याशिवाय विकास नाही. आणि जे शिक्षक हे सांगतील हे गप्प बैस, हाताची घडी तोंडावर बोट, त्या शिक्षकाची तक्रार माझ्याकडे करा डायरेक्टली. आता हाताची घडी तोंडावर ती बोटचं शिक्षण नाही, आता हसा खेळा बागडा आणि शिका ही शिक्षणाची पद्धती आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा आपण सगळेजण स्वीकार करूयात, त्याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करूयात. मला असं वाटतं की आपल्यासाठी खूप सहनशीलतेचा अंत मी पाहिला नसेल. सरांची योजना एकदम परफेक्ट आहे. वेळ ठरली होती त्याच्या वेळेस आपोआप तुम्ही प्रकाशात आहात, मी अंधारात आहे. त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. काही कुणाचा प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही.